तर मॅचमेकिंग म्हणजे काय? तर वधूवरांच्या कौटुंबिक जीवनातील सुसंवाद. तर तो कसा असावा? तर मला गाण्याचा रियाज करायला आवडतो, तिला गाणं ऐकायला, तिला गाण्यातील चुका सांगायला आवडतात, मला त्या सुधारायला आणि दोघांनाही गाण्यातील आनंद घ्यायला. तिला घरामध्ये निरनिराळे पदार्थ करायला आवडतात, मला यथेच्छ खायला. मला त्या पदार्थातील तिला चव सांगायला आवडते, तिला ती सुधारायला आणि दोघांनाही चवीतील आनंद घ्यायला. तिला फिरायला जायला आवडतं, मला तिच्याबरोबर जायला. तिला निसर्गातील आनंद घ्यायला आवडतो, मला तो द्यायला आणि एकमेकाच्या आनंदात मिसळून जायला, एकमेकांच्या आनंदात मिसळून जायला. खरं तर यालाच मॅच मेकिंग किंवा विवाह घटित म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तर यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये गुणमेलन आणि ग्रहमेलन अशा दोन महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला जातो. त्यातील पहिल्या महत्त्वाचा विचार म्हणजे गुणमिलन. गुणमिलन म्हणजे काय? तर दोघांचे चंद्र, नक्षत्र, राशी यावरून शारीरिक, आंतरिक, भावनिक, मैत्रिक, वैश्विक, मानसिक, स्वाभाविक आणि आध्यात्मिक अशा अष्टविध वैशिष्ट्यांचा विचार करून एक वर्ण, दोन वर्ष, तीन तारा, चार योनी, पाच ग्रहमैत्री, सहा गण, सात राशीकूट, आठ नाडी अशी अष्टकूटांची 36 गुणांची विभागणी ज्योतिषशास्त्रात केली आहे. अशी 8 कुटे विवाह जमवताना गुणमेलनात पाहावीत असे ज्योतिषशास्त्रकर्त्यांनी सांगितले आहे. यामध्ये 36 गुण जमले की 100% गुणमेलन झालं, 18 जमले की 50% गुणमेलन झालं. कमीत कमी 50% म्हणजे 18 गुण जमणे आवश्यक असते. पण चंद्र, नक्षत्र, राशीवरून गुण जमले म्हणजे पत्रिका जमली असा याचा अर्थ होत नसून चंद्र, नक्षत्र, राशीप्रमाणे इतर ग्रहांनाही वैवाहिक जीवनात ग्रहमेलनामध्ये अत्यंत महत्त्व देणे आवश्यक आहे असे विचार नवाते यांच्या दाम्पत्य योग व ऐचित विवाहाचा प्रीतियोग इत्यादी ग्रंथात आढळतात. त्यामुळे वैवाहिक सुखाच्या आत्मिक व स्वाभाविक मिलनाच्या बाबतीत वधूवरांच्या पत्रिकेतील एकमेकांचे रवी रवी आणि रविचंद्राच्या जोड्या, मंगळ मंगळ आणि मंगळ शुक्राच्या जोड्या एकमेकांच्या शारीरिक मिलनाच्या तसेच संतती सुखाच्या बाबतीत पाहून एकमेकांचे भाग्य, आरोग्य, दोघांमधील कौटुंबिक सुसंवाद इत्यादी बाबतीत बुध, गुरु, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून व प्लुटो इत्यादी ग्रहांना कारकाच्या दृष्टीने दोघांच्या पत्रिका पाहणे आवश्यक आहे. आमच्या अभ्यासाच्या बाबतीत आम्ही 20% महत्त्व गुणमिलनाला अर्थात दोघांच्या मनोमिलनाला देतो, तर 80% महत्त्व ग्रहमिलनाला देऊन अर्थात 20 अधिक 80 बरोबर 100 याप्रमाणे वधूवरांना 35 ते 49 गुण मिळाले ती पत्रिका बरी जमते असे म्हणतो. 50 ते 59%ला चांगली म्हणतो, 60 ते 74ला उत्तम म्हणतो आणि 75 ते 100ला अतिउत्तम जमली असे म्हणतो. तर असो, प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअपवरून शास्त्रशुद्ध गुण आणि ग्रहमेलन पाहण्यासाठी आमच्या वरील नंबरला संपर्क करू शकता.